स्वभावाला आपण रबी एलियट डेसलर हे काय शिकवतात आपण ते बघतोय. त्या चॅप्टर मध्ये त्यांनी प्रेम बद्दल बात केली. लास्ट 2-4 शिवर झाले त्याच्यामध्ये लाईक आपल्या नेबरला प्रेम करणे. आता त्याच देणे आणि घेणे हे जे माणसाचा जो मेन त्याची जी मेन वृत्ती असतं त्याच्यामध्ये रबी एलियट डेसलर आपल्याला शिकवतात की महत्वाकांक्षा म्हणजे अम्बिशन्स किंवा यश हवाय किंवा कोणती तरी गोष्ट मिळवायची आहे, राईट. तर त्याला त्याला डिझायर असते, त्याला इच्छा आहे, आणि मग त्याला फोर्स येतो महत्वाकांक्षा. लाईक ही इज अस्पायर्ड, ही इज व्हेरी इगर टू अचीव दॅट. तर आपण तर रबी एलियट डेसलर म्हणतात की आपण ज्या वर्ल्ड मध्ये राहतोय तिथे ज्या माणसाला महत्वाकांक्षा आहेत, इच्छा आहे खूप काही मिळवण्याची, सक्सेसफुल होण्याची वगैरे, अशा माणसाला विथ रिस्पेक्ट बघितलं जातं. आई बाप पण आपल्या मुलांना अम्बिशियस बनवण्यासाठी तसं त्याला शिकवण देत असतात. पण मग हे बरोबर आहे का, रबी एलियट डेसलर आपल्याला विचारतात. अँड देन ही एक्सप्लेन्स. ते म्हणतात बिफोर वी बिगिन, आज राशी जिराड वारलेत, तर आपण जे काही तोराचा अभ्यास करू, हशेम त्यांच्या आत्म्याला शांती देव, गान एदेन देव. आणि वास्कर वारले होते 1-2-4 दिवसापूर्वी. हशेम त्यांना पण गान एदेन देव, त्यांच्या आत्म्याला शांती देव. हशेम. रबी एलियट डेसलर म्हणतात की ही जी महत्वाकांक्षा आहे माणसामध्ये, हे जे ऍस्पिरेशन ज्याला म्हणतात किंवा अम्बिशन जे म्हणतात, म्हणजे ही मुळात एक भूक आहे. जसं एक माणसाला जेवणाची भूक लागते, तसाच माणसाला भूक लागलेली असतं ज्याच्याने त्याला गोष्टी मिळवायच्या असतात. म्हणून रबी एलियट म्हणतात की पहिले असा विचार करू नका की की अम्बिशन असणे, मिळवायचंय, एकदम माणूस एकदम जोरावर निघालाय गोष्टी कमवायला, मिळवायला, यु नो तर असं नका समजू का हा जीवन आहे. ओके. हे एक आपल्यामध्ये एक काय म्हणतात त्याला, जसं आपल्यामध्ये हशेमनी एक ते टाकलेलं आहे आपल्यामध्ये. आपला तो आहे, आपला भाग आहे टू टू बी अम्बिशियस. पण ते का टाकलंय? कारण म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, जे या दुनियाला किंवा स्वतःसाठी त्या गोष्टी गरजेच्या आहेत, ते आपण करू. लाईक फॉर एक्झाम्पल फूड. सिम्पल, एकदम सिम्पलेस्ट म्हणजे भूक. भूक लागली की आपल्याला जेवण मिळवण्याचं अम्बिशन जागृत होतो आणि आपल्याला ते पाहिजे असणे, आपण त्याच्यासाठी एफर्ट्स टाकतो, राईट. पण आपण याच वृत्तीला नेसेसरी गोष्टीच्या बाहेर नेऊन अख्खी दुनिया मिळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. म्हणजे मी थोडा एक्झॅजरेटेडली बोलतोय, पण कोणाला हे व्हायचंय, कोणाला ते बनायचंय, कोणाला हे करायचंय, कोणाला इतका कमवायचंय, हे सगळं अम्बिशन्स आहेत प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये. त्याचं जीवन जर आपण बघितला, प्रॉपर गायडन्स नसला, तर तो अम्बिशननी भरलेला असतो, त्याला लिमिट नाही. आणि हे सगळे ज्या गोष्टी ज्या आपल्याला मिळवण्याच्या मागे आपण धावलेलो होतो, हे सगळं काही जे आहे ते आपल्या हृदयाचं इन्क्लिनेशन आहे. ते चांगल्यासाठी पण असेल आणि वाईट गोष्टींसाठी पण असेल, ते आपल्या हृदयात येतात, फ्रॉम अवर हार्ट.
रावेलिओ म्हणतात की जनावराला जर भूक लागली तर त्याला जे हवंय ते तो मिळवतो आणि ही सॅटिस्फाईड, द अॅनिमल इज सॅटिस्फाईड. पण माणूस, तर ते एक एक्झाम्पल देतात की असं जनावर आहे जसं स्वाईन, म्हणतात तो खातच असतो, बघावं तेव्हा तो खातच असतो. जसं काही त्याची जशी काही जसं काही त्याची हंगर, त्याची भूक ही भागतच नाही, संपतच नाही. आणि आणि तो खातच असतो. पण हशेमने त्याला तसा बनवलाय पण की त्याला त्रास नाही होत, कारण तो खातं सगळी घाण. तो सगळी घाण असतं, तो खात असतं, पण त्याला त्रास नाही होत. हशेमने त्याला बनवलाय तसा, कारण तो बेसिकली स्कॅव्हेंजर आहे. स्कॅव्हेंजर म्हणजे सगळं जे काही सडतंय, वेस्ट जातोय, तो ते संपवतं, म्हणजे रोगराई नाही होणार. आणि ऑब्व्हियसली सायन्सच्या हिशोबाने एक स्वाईन किंवा डुक्कर हा खातच असतं, कारण त्याला त्या जेवणामध्ये जास्ती न्यूट्रिशन मिळत नाही, तर त्याला अजून खाल्ला पाहिजे, तो खातच असतो. तर अबी एलियाट असं बरोबर बोलतात, तो बघावं तेव्हा खातच असतं. पण अशेमनी त्याला तसा बनवलाय, तो खात राहील पण त्याला त्रास नाही होणार, त्याला त्याला काही फूड पॉइझनिंग वगैरे होत नाही. पण माणसाचा काय प्रॉब्लेम आहे, माणूस पण त्या जनावरासारखाच वागते. त्याला काहीतरी पाहिजे, ते त्याला मिळाला तर त्याला अजून पाहिजे, त्याला अजून पाहिजे. पण हाशेमनी त्याला तसा नाही बनवलाय. समजलं, हाशेमनी त्याला तसा नाही बनवलाय. तो नुसता कमवते कमवते, पण त्याच्यामध्ये तो स्वतःला थकवते पण. समजा त्या जनावरासारखा नाही की तो खात बसेल खात बसेल खात बसेल, त्याला त्रास न होईल. माणसाला पैसा आवडते, पण जसं आपल्याला सांगितलंय ह्याच्यामध्ये, कोहेलेत मध्ये, की ज्या माणसाला पैसा आवडते त्याच्याकडे कधीच एवढा पैसा नसेल की तो माणूस तृप्त होईल. त्याला ती भूक असेलच. तो नेहमीचा भुकेला असेल पैशासाठी, कारण त्याला पैसे आवडतात. नुसताच पैशाचा नाही, ही गोष्ट माणूस वेगळ्या वेगळ्या गोष्टीला पण लावतो. समजलं. आणि जेवढा माणूस त्याला सॅटिस्फाय करायला बघतं, तेवढा त्याची भूक वाढतच जातं. हे रब्बानुम आपले गेमारामध्ये बोलतात की असे ते डिझायर्स आहेत, आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक एक्झाम्पल दिलाय की माणसाचा जो लस्ट आहे, फिजिकल सेक्शुअल लस्ट ज्याला बोलतात, ते म्हणतात की त्याची भूक अशी आहे, ते जेवढं जेवढं त्याला मिळेल तेवढं अजून त्याला पाहिजे. त्याला ही हॅज टू, लाईक रबानी बोलत की त्याचा सोल्युशन काय, की लेट दॅट हंगर स्टे. एनिवेज, तसंच पण माणसाच्या बाबतीत काय झालंय, जे काही माणसाला पाहिजे ते सरळ नाही मिळत. त्याला मेहनत करायला लागतं, त्याला खूप विचार करायला लागतं, एफर्ट्स घ्यायला लागतात, रिस्क घ्यायला लागतं. जसं काही युद्ध आहे त्याचं. त्याला जे पाहिजे, व्हॉट एव्हर ही इज अम्बिशियस, जे काही त्याला त्याचे महत्वाकांक्षा त्याला पुरे करायचे आहेत, त्याच्यासाठी सरळ मार्ग नाही. त्याला एफर्ट्स टाकायचे, त्याला कठीण असतं, एवढा सोपा नाही, त्याला मेहनत करायला लागतं. आणि तरी तो बघतो की जर जर त्या गोष्टी ज्या त्याला मिळवायच्यात या भूक पासून निर्माण झालेल्या आहेत, कारण त्याला पाहिजे डेस्परेटली, तर श्लोमू राजा बोलतात की जरी तो खूप वर्ष जगला, तरी अर्ध्या गोष्टी पण त्याला ज्या पाहिजे होत्या ते मिळत नाहीत. जेवढ्या गोष्टी त्याला पाहिजे होते त्याच्या अर्धे पण त्याला अख्ख्या लाईफ टाईम मध्ये किती पण तो मेहनत करो हे करो ते मिळणार नाही. राईट. तसं परत कोहेलेत रबामध्ये लिहिलं आहे की
कोणता माणूस ही दुनिया सोडत नाही विथ इवन इज हाफ ऑफ हिज डिझायर्स फुलफिल्ड. म्हणजे जेवढे इच्छा आहेत त्याच्या माणसाचे, जेवढे त्याला अगेन व्हॉट एव्हर इज अम्बिशियस फॉर डिझायर्स आहेत त्याच्या जीवनामध्ये, अख्ख्या जीवनामध्ये ते अर्धे पण फुलफिल होत नाहीत. पण माणसाला नुसतंच ते पाहिजे नाही. माणसाचं डोकं चालतं कंटिन्युअसली. आजकाल इनसेक्युरिटी माणसाला खूप फील होते, राईट. माणसाकडं 10 रुपये आहेत, तर त्याला वाटते ना माझा उद्या पण लागणार आहेत 10 रुपये, परवा मला 20 रुपये लागणार आहेत, पुढच्या वर्षी 200 होते, त्याला ते सगळे कमवायचे. आज आपल्याला इनसेक्युरिटी एवढी आहे गोष्टींची, तर माणूस काय करतो, तो जमवायला बघतो. अरे माझा 40 वर्षानंतर मला लागतील पैसे, हे ते मला हे लागेल, लाईक. तर माणूस ते विचार करतो. मग मुलांचा विचार करतो, अरे नाही यार, मुलांना पण केला पाहिजे, मुलांसाठी काहीतरी सोडला पाहिजे, तर नातवंडांना चेन केली पाहिजे, हे दिले पाहिजे, ते दिला पाहिजे, एवढा तो माणूस काय करतो, त्याच्या अंगावरती घेत राहतो नुसता. आणि जेवढा तो असा त्याच्याबद्दल तो क्रिएट करतो की लाईक, तो काय करते, तो डिझायर्स क्रिएट करते. तो नीड म्हणून बघते. तो बोलते ही माझी जरूरत आहे, मला मला जगायला 10,000 लागतात महिन्याला. पण माणसं अशाच थिंकिंग मुळे मला वर्षाला 1,00,000 रुपये पाहिजे. काही लोकांना 10 लाख पण पुरत नाही महिन्याला. असं लाईक, ते क्रिएट ते काय करतात, त्यांच्या त्या थिंकिंग मध्ये ते क्रिएट करतात खूप सारे असे गोष्टी, डिझायर्स असे, किंवा लाईक अम्बिशन्स. आणि ते त्या चक्रामध्ये ते फसत राहतात. बऱ्याच गोष्टी त्यांनी इमॅजिन केलेल्या असतात, हकीकतला गरज नसते. पण इमॅजिन केल्यामुळे हा आपलं जो इमॅजिनेशन आहे, लाईक इट्स अ अमेझिंग ब्लेसिंग की माणसाला इमॅजिनेशन दिला, खूप युनिक. No sound, Sharon, no sound. आता आता येते. Yes, आता येते. ओके. ओके, एक सेकंड. ओके, जर आवाज बंद झाला तर सांगा मला. तर मग हा, आणि मग ह्याच्यामध्ये माणूस ते मिळवण्याच्या मागे अख्खं जीवन घालवतो. नको ना, आपण आज लाईक लोअर मिडल क्लास जो श्रीमंत आहे, तो पण त्याच्या चक्रात फसलेला आहे, राईट. जो मिडल क्लास आहे त्याला वाटते मला 25 लाख माझ्या बँकेत असले तर मी खुश आहे. जो माणूस 25 लाखाबरोबर जन्माला आलेला आहे, त्याला 4 करोड 5 करोड जोपर्यंत बँकेत ना आहे, तोपर्यंत त्याला त्याला असं वाटतं की तो वेस्ट झालेला आहे. ज्याच्याकडे ऑलरेडी 4-5 करोड आहेत, तो विचार करते, अरे कमीत कमी 100 करोड तर माझ्याकडे बनला पाहिजे, तेव्हा माझी लाईफ नीट चालेल. लाईक माणसाला तो प्रॉब्लेम इज, एकाला त्यामध्ये पुरते, ह्याला नाही पुरत. ह्याची लाईफस्टाईल वेगळी आहे, ह्याचे डिझायर्स वेगळे आहेत, ह्याचे लाईक हा सगळा नेटवर्क, हा सगळा वेब, लाईक जाळा आहे तो. तसंच त्याची ती भूक काही त्याच्या, आणि मग ह्याच्यामध्ये तुमचा सिस्टम आला, तुमची कम्युनिटी आली, तुमचं फ्रेंड सर्कल आलं, या सगळ्या गोष्टी आजकाल ते कॉन्ट्रीब्युट करतात माणसाला त्याचे अम्बिशन्स वाढवायला. पण तिथं नुसतंच तो मेहनत नाही करत ते मिळवते, मग त्याला सांभाळते, मग चोरांपासून सांभाळते, मग मध्येच काही नुकसान झाला, कुठं घर गेला, तो घर पडला, त्याला त्याला त्रास होते. तर माणूस, परिस्थिती त्याची खरी म्हणजे बिकट होते. ठीक आहे, त्याच्या हातात पडले 4 गोष्टी,
ठीक आहे, दौलत कमवली, पण त्या दौलतच्या मागे त्यांनी डोका किती खराब केला. त्यांनी त्याचे प्रेशस त्याचे जे वर्ष आहेत, त्याचं जीवन आहे, तो या गोष्टींच्या मागे तो घालवतो. आणि वरीज थकत नाही, तो संपत नाही, त्याचं जो टेन्शन आहे तो जात नाही. कोणी एवढा कमवून अम्बिशन घेऊन हे करून तो शांत बसलेला नाही. त्याला ते मॅनेजमेंट तर करायचं आहे त्याला. तशा बऱ्याच गोष्टी आहेत. मी नुसतं का पैशाची बात नाही करत, बऱ्याच दुसऱ्या गोष्टींना पण ते अप्लाय होतं. काही माणसांना अननेसेसरी रिलेशनशिप मध्ये अम्बिशन्स असतात. इतक्या जीवनाच्या सगळ्या सेक्शनला ही वृत्ती जी आहे ही असर करू शकते. आणि माणूस एवढा जर त्यांनी स्वतःला सांभाळला नाही, प्रॉपर अंडरस्टँडिंग करून, प्रॉपर एज्युकेशनने जर तो त्यांनी स्वतःला सांभाळून नाही घेतला, तर त्याची भूक वाढत सुटतं. त्याला पुरणारच नाही. तो गोल 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 त्या चक्रामध्येच आहे आणि तो स्वतःला डिस्ट्रॉय करून देते. तसंच एक लेओ डेसलर एक्झाम्पल देतात. ते बोलतात एकदा त्यांनी पाहिलं की एक थंडीचा दिवस होता, जेव्हा बर्फ पडलेला असतो आणि ते एक नॉर्थ साइडला फॉरेस्ट एरियाच्या साइडला जात होते. तेव्हा त्यांनी पाहिलं की एक मेलेल्या जनावरांचा कातडा वगैरे होता आणि एक दिशेनं एक साइडून वुल्फ चा एक ग्रुप आला. तर जसं त्यांना तो हे मिळाला तसे ते धावले त्याच्यातर्फे. पण आता खाणार कोण, तर त्यांच्यात भांडण झाला. एकाने त्याला मारला, त्यांनी ह्याला मारला, तो त्याला चावते, हे चावते. ते का कारण त्यांना आता थंडीचा दिवस आहे, एव्हरीवन वॉन्ट्स टू सर्व्हाइव्ह. फूड लाईक थंडीमध्ये जास्ती अवेलेबल नसतं. शेवटी 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 त्या ग्रुपमध्ये एक वुल्फ वॉज द मोस्ट पॉवरफुल. शेवटी त्याच्या ताब्यात तो आला, त्यांनी घेतला आणि त्यांनी शेवटी खाल्ला तिथं. पण मग विलियम डेसलर बोलतात, मी ते पाहिलं की बहुतेक सगळेच जे वुल्फ्स होते ते त्यांनी मार खाल्लेला. कोणाचा पायातनं रक्त येते, कोणाच्या पाठीतनं रक्त येते, कोणाचा डोका चावलाय. आणि इवन जो वुल्फ, जो लांडगा, जो जिंकला आणि त्यांनी तो कातडा घेतला आणि तो खायला लागला, त्याच्याच अर्ध्या शरीरातून रक्त वाहते, कारण त्याने पण मार खाल्ला, त्याच्यामध्ये फाईट झाले. तसंच ते बोलतात की माणसाला पण अशीच दशा आहे त्याची. तो मिळवते, पण त्याच्यासाठी ती किती सक्सेसफुल माणसं हे बोलतात की मी याच्यासाठी किती मेहनत केली, मी किती याच्यासाठी हे केला. नेहमी बोलतात लोक, लाईक लोकांना नंतर आवडतं बोलायला. जर त्यांनी यश मिळवलं असेल, मग ते मुलांना ऐकून दाखवतात किंवा फ्रेंड्सला सांगतात, अरे मी काय काय केलं या गोष्टींसाठी, हे ते. पण वेल्युड असेल म्हणतात, पण त्याची परिस्थिती काय, त्या लांडग्यासारखी आहे. ठीक आहे, मिळाला त्याला कातडा, पण इथं मार खाल्लाय, इथं मार खाल्लाय, इथं त्रास झाला. त्याला त्रास किती झालाय, दुनियाभरचे रोगराई त्यांनी अंगावर घेतले, एक सर्टन दर्जा मिळवाला, एक सर्टन दौलत मिळवाला, कारण त्यामुळे टेन्शन घेतला. ठीक आहे, दौलत कमवली, इथं 4 रोग त्याला चालू झाले. का? कारण टेन्शन, झोप नाही, यु नो सगळ्या या गोष्टी लागतात. आणि अनफॉर्च्युनेटली एवढा करून पण या रॅट रेस मध्ये जो जिंकला, ज्यांनी मिळवला, त्याचा पण मन भरलेला नाही राहत, कारण त्याचे डिझायर संपलेले नाहीयेत. आणि याच्यावरनं म्हणतात की एलियट डेसलर म्हणतात की हशेमने जे काही माणसं, जनावर बनवलेत, ह्याच्यामध्ये ज्याला सदीची भूक लागलेली आहे, त्याच्याशी
अतिशय त्याच्याशी दुःखी प्राणी दुसरा कोणी नाही. ज्या माणसाला हंगर, भूक लागलेली आहे मिळवायची, ठीक आहे, तिथं त्याला काय हे नाही, त्याच्याशी खराब परिस्थिती कोणाची नाही. म्हणून आपण बघू शकतो कोणतरी श्रीमंत आहे पण तो हात धुवून पैशाच्या मागे लागलाय. 100 करोड आहेत पण त्याला 500 करोड कमवायचे, 1000 करोड कमवायचे, वर्ल्डचा नंबर 1 श्रीमंत बनायचंय, कॉम्पिटिशन संपतच नाही. तसंच मिडल क्लास मध्ये पण नुसतंच काय श्रीमंतांना ते ह्याला लागलंय, लो मिडल क्लास मध्ये पण, लोअर मिडल क्लास, सगळं प्रत्येक माणूस तो कोणत्याही फायनान्शियली कोणत्याही ब्रॅकेटमध्ये तो पडत असेल, ही वृत्ती सगळ्यांमध्ये आहे. तो आपल्या क्षेत्रात आपल्या रेसमध्ये आहे. कोण 100 करोड साठी हे करते, कोण बाईक साठी रडते, कोण सायकलची डिझाईन, कोण ह्याची चालूच आहे. आणि प्रत्येक माणूस स्वतःला जस्टिफाय करतो, स्वतःला पटवतो की हे खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, हे खूप गरजेचं आहे. तो स्वतःसाठी तो ट्रॅप क्रिएट करतो. तर हे अम्बिशन्स जसं काही सिकनेस आहे. मग राव इलियट टेस्लर म्हणतात पण चांगले अम्बिशन्स पण असतात, जे चांगल्या गोष्टींसाठी केले जातात. राईट. सगळेच अम्बिशन्स काय स्वतःला मिळवण्यासाठी नाहीत. माणसाला अम्बिशन्स असतात चांगल्या गोष्टी करण्याचे, पण ज्याचा इव्हेंच्युअली ते चांगल्या कारणासाठी केले जातात वगैरे, मग त्याचं काय, ते पण वाईट आहेत. रबी एलिओडेसर म्हणतात की मग आपण इथे परत देणं आणि घेणं या प्रिन्सिपल खाली येतो, की माणसाची जी अम्बिशन आहे, जी महत्वाकांक्षा आहे, जे ऍस्पिरेशन आहे, ती देण्याची भावना आहे, देण्यामधनं ती जन्माला येतं, की त्याला मुळात घ्यायचंय, हवंय त्यातून. मग पण त्याच्या अगोदर रबी एलिओ म्हणतात, हे आपण डिस्कस करायच्या अगोदर ते बोलतात, ते काही नोट देतात, इथं नोट ही एक्सप्लेन्स. ते बोलतात की ह्याच्या अगोदर आपल्याला विचार केला पाहिजे की काय जो माणूस ज्याला क्रेविंग आहे की मला हे मिळवायचंय, का त्याला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. राईट. मिळवला, मला कार पाहिजे होती, मिळवली, कार मिळाली, आता महागातली कार पाहिजे, डबल पैसेवाली कार पाहिजे, ती मिळवली, मग अजून 4 पट मर्सिडीज बेन्झच पाहिजे. तर हे असं ऑफकोर्स प्रत्येकाचा आपल्या आपल्या इंटरेस्ट मध्ये असतं. आवाज नाही शरवण. हॅलो शरवण. एक सेकंड, आता येते. हॅलो, येस येस, आता आता येते. ऐकायला आला. आता आला. अच्छा, ओके ओके. आय थिंक थोडा रेंजचा इश्यू आहे माझ्याकडे इथे. तो एक सेकंड, एक सेकंड. ओके. तर तर रबी एलियट सर म्हणतात की का आपण क्रेव्ह करतो, वी क्रेव्ह फॉर थिंग्स, आपल्याला वी वॉन्ट टू अक्वायर थिंग्स, अम्बिशन्स आहेत, वी वी ब्रिंग वी वी बिकम सक्सेसफुल, आपण कमवतो, पण तरी का ते कम्प्लीट नाही होत, का वाय वाय डझंट गो, सॅटिस्फाय का नाही होत, वाय दॅट क्रेविंग स्टेज, वाय, का पाहिजे आपल्याला अजून. तर ते म्हणतात की बेसिकली ही क्रेविंग काय आहे. क्रेविंग एक अर्ज आहे, ओके, जिथं जे आपल्या बाहेर आहे ते आपल्यामध्ये आणायचंय आपल्याला. ओके. ही गोष्ट आपल्या रिचच्या बाहेर आहे, तिला आपल्या ताब्यात आणायचंय. तर बेसिकली ही क्रेविंग त्याच्यावरती बेस्ड आहे. ओके. या द क्रेविंग इज टू ब्रिंग समथिंग फ्रॉम विच इज आउट ऑफ अस
टू ब्रिंग टू अस. सिंपल लेवलवरती माणसाला पोटाला भूक लागते, त्याला भूक लागले तर तो जेवण आणतो, ही कन्झ्युम्स इट, इट बिकम्स पार्ट ऑफ इट. इट्स तो त्याच्यामध्ये गेला, तो त्याचा त्याचा गोल तिकडं होता आणि ते इम्पॉर्टंट आहे. यु नो, लाईक अ मॅन नीड्स टू ईट बिकॉज ही नीड्स टू फंक्शन. जर माणूस खातोय तर तो खातो, इनफ खातो अँड ही इज डन, यु नो, ही इज सॅटिस्फाईड. तर अम्बिशन, हाशेमनी माणसामध्ये अम्बिशनचा कॅरेक्टर, लाईक अम्बिशन का टाकलाय? सो दॅट ही कॅन डू व्हॉट इज नीडफुल. सिम्पल एक्झाम्पल इज द फूड. जर माणसाला भूक नाही लागली तर खूप लोक आहेत ज्यांना खाणार आहेत ते लोक. यु नो, ऑफकोर्स देर आर पीपल हू विल नेव्हर स्टॉप इटिंग, बट देर आर लॉट ऑफ पीपल हू आर नॉट इंटरेस्टेड इन इटिंग अँड मेजॉरिटी डोंट इव्हन हॅव द टाइम टू इट. आजचं कंडिशन तर अशी आहे की लोकांना टाइम पण नाही खायला. यु नो, बट दे नीड टू इट, सो दे नीड टू इट, दे इट. बट व्हॉट एव्हर, यु नो. म्हणून ही हंगर ही सॅटिस्फाईड होते बाय अँड लार्ज. त्यांनी खाल्ला, पोट भरला, तो आपल्या कामाला गेला. पण दॅट अनफॉर्च्युनेट पीपल, असं रबी एलेव म्हणतात, की ज्याला मटेरियलिस्टिक क्रेविंग लागली, इन्क्लुडिंग द अर्ज टू अक्वायर अ लॉट ऑफ मनी, वेल्थ, मग याला मग देन दिस इज ऑलरेडी ही इज इन टू द बॅड, चुकीच्या दिशेला तो चाललेला आहे. कारण इथं पैसा जो आहे, ऑफकोर्स आपण आपल्याला ब्रेड अँड बटर साठी पैसे पाहिजेत, राईट. एक घर घ्यायला थोडे पैसे पाहिजेत. मुलं आहेत त्यांना पुरवला पाहिजे. यु नो, वी नीड मनी, वी ऑल नीड मनी. असं नाही की पैसे इथं पैसे नाही, असं नाही. ऑफकोर्स वी नीड मनी, बट हाऊ मच इज जस्टिफाईड? एक्झॅक्टली किती पैसे पाहिजेत आपल्याला? आपण ब्रेड अँड बटर साठी निघतो, बट इव्हेंच्युअली वी एंड अप इन अ रेस दॅट इज नॉट फॉर द ब्रेड अँड बटर. आपण ब्रेड अँड बटरच्या खूप पुढे जायची बात करतो, राईट. माणसाचे बेसिक नीड्स किती आहेत? पण नाही, द सोसायटी हॅज क्रिएटेड फॉर हिमसेल्फ. त्यांनी त्याचा जो एक माइंडसेट बनवलाय, त्याच्यामध्ये त्याची गरज काहीतरी भलतीच आहे. तर खूप लोक, आपण ब्रेड अँड बटरनी चालू करतो, मला मला घर नाही, घर घेतलं पाहिजे फॅमिलीसाठी, पण विलाच्या खाली बातच नाही करत आपण. यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग? की तुमच्या ऍक्च्युअल गरजा आणि व्हॉट यू हॅव पोर्ट्रेट फॉर युअर सेल्फ ऍज युअर नीड्स, जमीन आसमानचा फरक असतो खूप लोकांसाठी. अगेन, ज्याला अवेअरनेस आहे, बरूक हशेम, लकी गाय. पण बहुतेक लोकांना अवेअरनेस नाही. ब्रेड अँड बटरच्या नावाखाली दे विल किल देमसेल्फ इवन वेन इट इज नॉट रिक्वायर्ड. तर रवी हे लोक काय म्हणतात की बेसिकली पैसा, फॉर एक्झाम्पल मनीची व्हॅल्यू नाही आहे माणसाला. त्या मनी, ही डझंट नीड मनी टू बी इनसाइड हिम. ही युजेस सम ऑफ द मनी टू गेट व्हॉट ही नीड्स फॉर हिम अँड हिज फॅमिली, व्हॉट एव्हर. बट इन जनरल, बियॉन्ड दॅट, माणसाला ते पैसेचा डिझायर नाही. त्याच्या हातामध्ये त्याला 1,00,000 पाहिजे. ज्या दिवशी त्याला 1,00,000 मिळाला, 2 दिवसानंतर, यु नो व्हॉट, ही वॉन्ट्स मोर, ही वॉन्ट्स मोर. आणि इथं रबी एलो म्हणतात की इथं असं दिसतं की माणसाला त्या पैशापेक्षा समथिंग विच इज बियॉन्ड इज रिच इज व्हॉट ही वॉन्ट्स टू अक्वायर. तुला 1,00,000 रुपये पाहिजे होते, 1,00,000 रुपये मिळाले, मग तुला अजून कशाला पाहिजे? नाव ही वॉन्ट्स टू गो फॉर समथिंग मोर विच ही थिंक्स इट्स बियॉन्ड इज रिच. रबी एलिओ म्हणतात की इथं माणसाला त्याला त्याचा डोमेन वाढवायचा आहे. यु नो, ही वॉन्ट्स टू इन्क्रीज हिमसेल्फ. दॅट कॅन बी अंडरस्टूड. कारण these things are outside. These are not going to be part of him. It's going to be out of him. So he wants to. बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी मिळाल्या, मग त्यामधला इंटरेस्ट पण निघून जातो. यु नो, आपल्याला काहीतरी युनिक वाटतं, आपण घेतो, 2 दिवस बघतो, 4 चौघांना दाखवतो, बोस्ट अबाउट इट, पुट पिक्चर्स ऑन द फेसबुक. 1 महिन्यानंतर ती वस्तू कुठं पडले माहीतच नाही.
व्हॉट हॅपन्स? वी लूज इंटरेस्ट. तर माणसाला जेव्हा एक वस्तू मिळवतो अँड ही अंडरस्टँड दॅट ही इज नॉट सॅटिस्फाईड, अनफॉर्च्युनेटली बऱ्याच वेळा ते हुशार नाही होत. त्यांना वाटतं नाही, आता मला दुसरं काहीतरी अचीव केलं पाहिजे मिळवण्यासाठी. आणि ही क्रेविंग, ही शिफ्ट द ऑब्जेक्ट चेंजेस. त्याची क्रेविंग तिथेच आहे. ठीक आहे, मला हा सॅमसंगचा फोन पाहिजे होता. नाउ आय हॅव द फोन इन माय पॉकेट, बट आय एम स्टील हंग्री. द क्रेविंग इज स्टील इंटॅक्ट, बट नाउ आय विल कन्व्हिनियंटली पुट अ ऑब्जेक्ट ज्याच्या मागे ही माझी क्रेविंग, माझी आता मी परत त्याच्या मागे जाणार आहे. बऱ्याच वेळा आपण बघतो श्रीमंत माणसं ते पैसा कमवतात अँड दे हॅव लॉट ऑफ वेल्थ, पण टू अर्न मोर वेल्थ ते अजून स्वतःला सॅक्रिफाईस करतात. ऍट टाइम्स एक माणूस जो हँड टू माउथ आहे तो एवढा सॅक्रिफाईस नाही करणार पैशासाठी, पण समवन हू हॅज मनी ऑलरेडी तो जास्ती सॅक्रिफाईस करतो कधी कधी स्वतःला. का? त्याला गरज नाही त्या पैशाची. ही हॅज इनफ, पण त्याला क्रेविंग आहे. येस, अ क्रेविंग. अँड देन अगेन रबी एलिओ म्हणतात की हा हा सर्कस जो आहे, हा सर्कस माझा वर्ड आहे हा सर्कल चालू आहे, इट्स राऊंड अँड राऊंड, अँड द मॅन ends up with all his efforts and everything, still he is unsatisfied. Not satisfied, so he's disappointed. And we all know people who had a lot still had depressions. Still they have like moments where they feel like nothing is satisfying them. We all feel it. आपण काय सदिकीम नाही आहोत. We all go through that. We acquire things, the excitement gets over. And I think everything that what Rabbi Elio says, I think I have experienced, and I'm sure almost everyone here experiences. आपण सगळे काही गोष्टींच्या मागे जातो. माझ्यासाठी क्लासिक आहे फिश. फिश किपिंग हॉबी आहे माझी. आय लव्ह टू अक्वायर गुड फिश, अँड आय क्लिअरली सी की मला सॅटिस्फाईड होत नाही मी. ही मच्छी, ती मच्छी, फिश टँक, 4 फिश टँक, 5 फिश टँक, अँड आय एम नॉट सॅटिस्फाईड. आय वॉन्ट मोर. इट्स नेव्हर एंडिंग. तुम्ही तुमच्या ज्या क्षेत्रात तुम्हाला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये हे प्रिन्सिपल्स तुम्ही बघा. लाईक सॅटिस्फॅक्शन डज नॉट लास्ट. इट्स नॉट इनफ. नुसतंच पैशासाठी नाही, सगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये, लस्ट मध्ये पण आहे. सेक्शुअल लस्ट, पर्सन हू हॅज गिव्हन इन टू दिस सेक्शुअल लस्ट, ही जस्ट क्रेव्स फॉर मोर. तो जास्ती अश्लील होतं, तो जास्त त्यामध्ये जाईल. चोरी करते, तो चोरी करते, तो मोठा चोर होत जाते. बंद नाही होत, तो बंद नाही करत कधी. गेमारामध्ये एक रबी एलिओ म्हणतात की गेमारा निदारीमध्ये डिस्कशन दिलंय. ते एक डिस्कशन असं देतात की म्हणजे एक माणूस असतो, तो हॅबिच्युअल ऍडल्टरी करणारा माणूस आहे, आणि तो एका माणसाच्या घरात घुसतो आणि लपून बसतो. तर तिथे त्या ऑफकोर्स नवरा बायको असतात त्या घरामध्ये. तर तो नवरा बाहेरून येतो आणि हा तिथे लपलेला असतो. तो नवरा येतो, तो आणि एक जेवण तिथे ठेवलेलं असतं, त्याला साप ही इंजेक्ट्स हिज वेनम. तो नवरा येतो, घरी येतो, आणि तो नवरा तो जेवायला बसतो. नाव दॅट फूड इज पॉइझन, इट हॅज स्नेक वेनम, आणि तो माणूस आता खाणार आहे अँड ही विल डाय. त्याच्या पहिले जो माणूस जो ऍडल्टरी साठी ही सस्पेक्टेड ऑफ ऍडल्टरी, तो माणूस आलेला आहे. इज नॉट अन ऍडल्टरी, इज अ सस्पेक्टेड ऑफ ऍडल्टरी. ओके. तर तो माणूस त्याला बोलतोय खाऊ नको, त्यात पॉइझन आहे. अँड देन द केस कम्स की दिस मॅन वॉज इन माय हाऊस अँड द हजबंड सस्पेक्ट्स ऍडल्टरी. हा माणूस माझ्या घरी काय करते. तर राभा बोलतात की जर त्या माणसाला
ऍडल्टरी करायसाठी तो तिथं असता तर तो त्यांनी ह्याचा जीव नाही वाचवला असता. लाईक त्याचा जीव नाही वाचवला असता. तर गेमारा बोलतो, then आता ऑफकोर्स वी आर नॉट डिस्कसिंग दिस होल थिंग, बट इट्स यु अंडरस्टँड. एक एक परकीय माणूस एका घरामध्ये आहे, त्या घरामध्ये बायको आहे आणि नवरा बाहेरून आला, जेवायला बसला, पण तो जो माणूस आलेला आहे तो लपलेला आहे. त्यांनी पाहिलं की त्या जेवणामध्ये विषारी सापानी त्याचा वेनम टाकलाय आणि तो माणूस मरू शकतो. आणि तो नवरा घास घेणार तर त्या माणसाने आवाज दिला, बोला खाऊ नकोस, पॉइझन आहे. तर तो माणूस ऑब्व्हियसली पकडला गेला. बेद्दीनकडे केस आली की नवरा बाहेरून आला, हा माणूस घरामध्ये होता, आणि नवरा इज सस्पेक्टिंग अडल्टरी, की म्हणजे ह्यानी माझ्या बायको बरोबर संबंध ठेवले असतील. सो दिस केस मध्ये ऑब्व्हियसली रावा बोलतात की जर तो माणूस अडल्टरीच्या विचाराने असता तिथे, तर त्यांनी याचा जीव नाही वाचवला असता, कारण तो मग ऑब्व्हियसली तो पकडला गेला असता, राईट. पण मग गेमारा प्रश्न विचारतो की पण हे तर क्लिअर नाही आहे. तो बोलते, एक आता इथे गेमारा काय होते, एक वृत्तीची बात करते. तो बोलते की मे बी त्या माणसाला पाहिजे असेल की तो नवरा जिवंत राहील, म्हणजे त्याला अडल्टरीचा मजा घेता येईल. आणि मग ते बोलतात की जो पाणी चोरलेला आहे तो जास्त गोड लागतो. ज्या गोष्टीमध्ये आवेरा आहे ती गोष्ट जास्त, कारण फॉरबिडन आहे, म्हणून त्याच्यात लाईक त्याच्यात मजा जास्त येते. जे अलाउड आहे ते करायला हे नाही, पण इट्स मोर टेंटलायझिंग टू डू व्हॉट इज फॉरबिडन. तर तो नवरा आहे, तर एका मॅरिड बाई बरोबर एडल्टरी करायला इट्स मोर स्वीट, ऍज इफ इट्स मोर फन. तर ऑफकोर्स रावा लाईक अँड देन हे पुढे होतात, अँड सो व्हॉट एव्हर हा डिस्कशन पुढे जातो, अँड लाईक द होल गेमार इज अबाउट दॅट. पण इथे ते सांगितलंय की लाईक की ज्या गोष्टी अनअटेनेबल वाटतात, बियॉन्ड रीच वाटतात, किंवा डिफिकल्ट चॅलेंजिंग वाटतात, ते अक्वायर करण्याचा डिझायर जास्ती जास्ती ऍक्टिव्ह असतो. आणि जर ती डिफिकल्टी नसेल तर तो अट्रॅक्ट पण नाही करत. म्हणून माणूस माणूस जस्टिफाय करतो, अरे नाही रे, पोटा पाण्यासाठी मला हे हे करावं अरे पण एवढा कोण बोलते करायला? पोटा पाण्यासाठी तुला 2 तास काम कर, पण तुला नाही, तुला 10 तासच काम करायचं आहे पोटा पाण्यासाठी. मी एक स्टॅम एक्झाम्पल देते. इट्स नॉट अ रिअलिस्टिक एक्झाम्पल. मी बोलते की लाईक द एफर्ट्स पीपल आर दे वॉन्ट टू स्पेंड, आणि माणसाला तो ट्रॅप आहे की ते अक्वायर केल्यानंतर ही विल बी हॅपी. आणि असं करून माणूस आपला, ओ 6:42 ऑलरेडी ऑलरेडी तो आपला जीव तो हे करते, तो थकवते स्वतःला. ओके, जस्ट रावेल्यो म्हणतात की अख्खी दुनिया या चक्रात पडलेली आहे. मग हे सगळे जे बॅटल फील्ड मधले बॅटल्स आहेत, मोठे मोठे जे वॉर झाले, कोहेलत मध्ये सांगितलेलं आहे की द व्हॅनिटी ऑफ व्हॅनिटीज, ऑल इज व्हॅनिटी. सगळं काही जे एकदम जे वर्थ आहे मिळवणं वगैरे, मोठमोठ्या गोष्टी ज्या आपण मिळवतो, हे सगळं जसं हे व्यर्थ आहे.
एव्हरीथिंग इज लाईक वेस्ट. गुड ॲम्बिशन्स वरती जे आहे हे आपण पुढच्या टायमाला बोलू. मला हे फक्त जरा पेसावरती 2 गोष्टी बोलात की आज आपण उद्या संध्याकाळी पेसा चालू होते. आज आपण आपला खामेच वगैरे सगळं शोधून काढतो वगैरे. उद्या आपण त्याला जाळू. इंडियाच्या टायमिंग आहेत. इस्रायलचा टाइम आहे उद्या सकाळी. इंडियाचा पण टाइम वाटते 10 सव्वा काहीतरी बघावं लागेल किती वाजता. तोपर्यंत खामेच खाऊ शकतो. त्यानंतर खामेच आपण खात नाही. डायरेक्ट मच्छा आपण किदूश मच्छा संध्याकाळी करतो. तर एक पेसा आपण युजली बोलतो पेसाख इज लाईक पास ओव्हर बोलतो. पण पेसा ऑल्सो मीन्स की जम्प मारणे, उडी मारणे. यु नो, म्हणजे मध्ये 1-2 पावलं आहेत, राईट. आपण उडी मारतो. जिन्यांवरती जिने असतात, पण आपण जेव्हा उडी मारतो तर 2-4 जिने आपण हे नाही करत. आपण उडी मारतो. वी स्किप वी पास्ट ओव्हर. वी डिडंट अटेंड इट. सोडून टाकला, शॉर्टकट घेतला, आपण उडी मारली. वी लीप. राशी म्हणतात की का याला आपण पेसा बोलतो? कारण हशेमने, राईट, हशेमने झेप घेतली. माझे झेप घेतली म्हणजे कोणत्या गोष्टीत झेप घेतली? तर आपल्याला कबालिस्टिक ट्रेडिशन हिशोबाने आपल्याला सांगितलं की बेमधना बाहेर, म्हणजे बाहेर येण्याच्या अगोदर बेने इस्रायल पवित्र आणि अपवित्रतेच्या जे लाईन्स आहेत, लेवल्स आहेत, एकदम स्पिरिच्युअली एकदम लोएस्ट लेवलवर होते. त्याला बरोबर 49th लेवलवर होते. एकदम खाली होते. त्यांची स्पिरिच्युअलिटी, प्युरिटी जी आहे, आध्यात्मिक लाईक स्पिरिच्युअल प्युरिटी, राईट, त्याच्यामध्ये एकदम खाली, तुमामध्ये एकदम खाली गेलेले. आणि 1 डिग्री अजून खाली गेले होते, 50 वरती गेले असते, म्हणजे खाली एकदम लोएस्ट वर गेले असते तर ते बर्बाद झाले असते. ते त्यांना नाही निघू शकत त्या लेवलवरती. त्या टायमाला त्यांना टाइम नव्हता की आता लाईक वेळ लागल, स्पिरिच्युअलिटी वाढ. हशेमनी त्यांना तसा बाहेर काढला. हशेमनी लाईक दे डिडंट, जसं काय त्यांनी कमवलं नाही. ते हशेमनी, तो आम इस्रायल आहे, बेने इस्रायल आहेत, ते हशेमची माणसं आहेत, म्हणून हशेमनी आपल्याला काढलं. आणि नाही नुसतं ते, डायरेक्ट सिनाय डोंगरावरती वरच्या 50th लेवलवरती ते डायरेक्ट केदुशामध्ये आले. डायरेक्ट म्हणजे हशेमचा एक्सपिरियन्स त्यांना, राईट. सिनाय डोंगरावरती जो एक्सपिरियन्स होता तो नुसता मोशे रबेनूला नव्हता, तो अख्ख्या आम इस्रायलने एक्सपिरियन्स केला. दॅट इज ऑन अ व्हेरी हाय लेवल, प्रॉफिटिक लेवलवरती गेले. ऑब्विसली आपण इजिप्तमधनं बाहेर येईपर्यंत सिनाय डोंगरापर्यंत ते काय आपण कमवलं नव्हता, राईट. आपण काय एफर्ट्स नाही घेतले. व्हॉट वॉज दॅट वॉज प्युअर काइंडनेस होती. कारण आपण इस्रायलचे अब्राम अविनू, इसाक अविनू, याकूब अविनू यांना हशेमनी यांच्यावर प्रेम केला, यांना प्रॉमिसेस दिले आणि आपल्याला बाहेर काढला आणि पवित्रताच्या हायेस्ट लेवलवरती जाऊन आपल्याला हशेमनी ठेवला. म्हणजे हा जो होता तो आपल्याला एक प्युअर गिफ्ट खेसेद म्हणून मिळालेला आहे. आता जसं आपण हे बोललो की एक माणूस जो पैसा, दौलत, नाव या गोष्टी त्याच्या डोक्यावर नाचत असतात, राईट. या गोष्टी नाचत असतात, या गोष्टी त्याच्या डोक्यावरती कंटिन्युअस असतात. ऑफकोर्स तो शब्दात पाळते, हे पाळते, पण त्याच्या डोक्यावरती काय चाललंय? मला हे कमवायचंय, मला हे कमवायचंय, मला हे मिळवायचंय, मला ते मिळवायचंय. तर हा माणूस जसा काही गुलाम आहे या दुनियादारीच्या काही अशा खोट्या प्रिन्सिपल्स वरती,
जे लोकांना वाटतं की हे प्रिन्सिपल्स आहेत या दुनियाच्या, म्हणजे या दुनियामध्ये मला पॉवरफुल आणि श्रीमंत राहायला पाहिजे तेव्हा मी या दुनियाचा माणूस आहे. हे हे आपल्या आपल्या सोसायटीने आपल्या डोक्यात आणि आपणच ठरवलेलं आहे स्वतःसाठी. तर आपल्याला जेव्हा ही स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिकता आणि आध्यात्मिकताचे लेवल्स जेव्हा आपल्याला फुकट मिळतात, फ्रीमध्ये मिळाले, आणि आपण स्वतः आपला माइंड बांधले गेलेलं आहे अशा गोष्टींच्या मागे, अम्बिशन्स आणि याच्या त्याच्या मागे धावून या गोष्टींच्या मागे मिळवण्यासाठी अख्खी लाईफ आपण बर्बाद करतो, करिअर बनवायला आणि आणि पैसा कमवायला आणि मुलांना हे करायला, त्यामध्येच आपला संपला सगळा कारभार. तर आपल्याला ही आध्यात्मिकता ज्याच्याकडे आपण जास्त लक्षच देत नाही, त्याची व्हॅल्यू आपल्याला समजू शकत नाही. स्पिरिच्युअलिटी जर मिळवली तर त्याची व्हॅल्यू कळते. फुकट मिळत असेल तर त्याची व्हॅल्यू कशी कळेल? तसंच या सगळ्या गोष्टी असे नाहीत का बाय चॉईस आपण करतोय, आपण स्वतःला बांधून घेतलाय त्याने. मला नोकरीवर गेलाच पाहिजे, मला हे इन्व्हेस्टमेंट केलेच पाहिजे, शेअर मध्ये माझा एवढा प्रॉफिट झालाच पाहिजे, ताक 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 ताक. मी बांधून घेतलंय स्वतःला या सगळ्या गोष्टींमध्ये, अँड आय एम बॉदर्ड बाय इट एव्हरी डे. अख्खा दिवस माझ्या डोक्यात तेच गाजते, तेच चालते. कसा समजेल आपल्याला हशेमचा क्लोजनेस? जेव्हा आपण त्या स्पिरिच्युअलिटीला लक्षच देत नाही आहोत. स्पिरिच्युअलिटी, परत मी बोलते नाही की स्वतः आध्यात्मिक होणे, आध्यात्मिक हशेमच्या जवळ येणे म्हणजे आध्यात्मिकता. जर तेच नसेल आपल्याकडं, तर आपण कसं ओळखू, कसं आपण ते अप्रिशिएट करू त्या स्पिरिच्युअल गिफ्ट जी हशेमने आपल्याला दिली? पेसाख, आपल्याला रब्बानी म्हणतात की आपण हे दर वर्षाला, तो दिवस आला, तो काळ आला की आपण तो सण साजरा करतो विथ मित्सवोत. म्हणजे आपल्याला आज्ञा आहेत मत्सा खाण्याचा, हे वगैरे. ते काय असते ही वेळ? तर आपले कबालिस्टिक मास्टर्स आपल्याला बोलतात की हा जो क्षण, म्हणजे आता उद्या रात्री जेव्हा पेसा लागेल तेव्हा स्पिरिच्युअल फोर्स तीच असतं जी ऍक्च्युअल टायमाला झाली होती. म्हणजे जेव्हा तो क्षण तो होता, त्याचा फोर्स ऍक्टिव्ह असतो त्या टायमाला. तर तो फोर्स ऍक्टिव्ह असतो म्हणजे आपल्याला त्याचा एक्सपिरियन्स, आपल्याला त्याचा स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स मिळवण्याची क्षमता असते त्या क्षणात, त्या टायमात. त्या 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 दिवसाची केदुषा असते. जशी जागेची केदुषा आहे तशी त्या त्या टायमाची केदुषा आहे. आपण जेव्हा त्या टायमात शिरतो, त्या फेज मध्ये आपण शिरतो, तो दॅट टाइम वी बिकम एक्सपोज टू द पोटेन्शियल ऑफ द स्पिरिच्युअलिटी ऑफ दॅट टाइम. त्या टायमाच्या आध्यात्मिकताची जी लेवल, जी पोटेन्शियल त्याच्यात दिलेली आहे, आपण त्याला एक्सपिरियन्स करू शकतो. म्हणून आपल्याला तो सेदरचा माहोल आणि सेदर दिलेला आहे, ते रूल्स अँड रेग्युलेशन आहेत की आपण स्वतःला त्याला ट्यून करू शकतो. वी कॅन गेट ट्यून टू इट अँड वी कॅन डिराईव्ह स्पिरिच्युअल बेनिफिट्स फ्रॉम दॅट टाइम. त्या टाइमात आपण उद्या शिरणार आहोत. आपल्याला तीन टाईपचा खाणा या पेसाला रिलेटेड सांगितलेलं आहे. मत्सा, जी एका गुलामाचा जेवण सांगितलंय, जसं ब्रेड ऑफ सर्व्हिसहुड, सर्व्हिट्यूड, राईट. जसं काय आपण गुलामगिरीमध्ये तो त्याचा त्याचा जेवण, भाकर. आपण मत्सा, लेखॅमोनी बोलतो त्याला. बेनी इस्रायल, आपण जेव्हा इजिप्तमध्ये होतो तर आपला जो खाणं पिणं होतं ते काय खात होतो, म्हणजे आपल्या वरती जे चाबूक घेऊन होते त्यांची सेवा करू शकतो. आपण
तो जो like मत्सा तो आहे. आपण त्या आठवणीत आपण मत्सा खातो, पण तो मत्सा आहे. तसंच दुसरं जेवण जो आपण पुढे जाऊन आपल्याला मिळाला तो होता मन्ना. मन्ना जो हशेमकडनं आपल्याला गिफ्ट मिळाला, राईट. मन्ना वरून यायचा आणि आपल्याला फ्री गिफ्ट मिळायचा. इट वॉज अ फूड. बोलतात पृथ्वीवरती असा कोणता जेवण नव्हता जो मन्नासारखा होता. मन्ना हा बेने इस्रायलसाठी स्पेशल स्वर्गातलं जेवण होता. आता मन्नावरती आपला किती बिताखोन, आपला किती विश्वास हशेमवरती आहे ह्याची परीक्षा पण व्हायची. माणूस तेवढाच घेते की जास्त घेते, त्याच्यावरनं समजायचं की माणसाला किती विश्वास आहे. आजसाठी जो आलाय तो आज आलाय त्याच्यातनच घ्यायचा, उद्यासाठी नवीन येईल. तर मन्ना हा इस्रायलांना दिलेला गिफ्ट होता जेवणामध्ये. आणि मग तिसरी गोष्ट, आपण ओमेर वाचतो. ओमेर काय? ओमेर, इस्रायल लोक शेती करतात, धान्य पिकवतात आणि मग त्या धान्यातून अर्पण द्यायचंय. तर ओमेर इज अ मेजर, राईट. आता ओमेरचे आपण दिवस मोजू. ओमेरचे दिवस ऑफकोर्स आपण त्याला दुःख आहेत त्याच्याबरोबर, कारण रबी अकिवाचे स्टुडंट्स मारले गेले रोमन लोक जेव्हा होती तेव्हा. सॉरी, मारले ते प्लेग मध्ये गेले ते. त्यात बरेचसे त्यांचे स्कॉलरली स्टुडंट्स त्या प्लेग मध्ये मारले गेले. तर त्या दुःखामध्ये आपण ते ओमेर ऍक्च्युली ओमेर मोजतो म्हणजे काय? आपण शवोत, पेसा टू शवोत, शवोतचा टाइम आहे ओमेरचा अर्पण देण्याचा. तर आपण प्रत्येक दिवस मोजतो कारण तो दिवस आनंदाचा आहे की आपण तो अर्पण देणार आहोत. तर समजलं का? ऍक्च्युअल ओमेरचं मोजणं दुःखाचं काहीच लेणं देणं नाही. तो काळ फक्त करस्पॉन्ड करतो. रबी अकिवाचे स्टुडंट्स वारले त्या टाइमाला, म्हणून आपण त्याच्या बरोबर ते पण आठवून. ऍक्च्युअल ओमेरचं मोजणं दुःखाबरोबर काही घेणं नाहीये. इनफॅक्ट ते आपण इट्स अ मिtzvah, इट्स अ नाईस मेमरी, नाईस थिंग. तर ओमेर ओमेर मध्ये तर 3 प्रकारचं जे जेवण आहे. एक मत्सा, तो जेवण जो इस्रायल लोक गुलामगिरी म्हणजे ऑफकोर्स मत्सा नाही, ते ब्रेड खात होते. ओके, आपण मत्सा तर ऍक्च्युअल जेव्हा निघालो तेव्हा मत्सा केला. पण इट इज टॉकिंग ऑफ द फूड विच वी रिसिव्ड एज स्लेव्ह. म्हणजे आपण जो स्लेव्ह आहे त्याला जे सॉरी जे मालक आहेत इजिप्शियन्स होते, त्यांची सेवा करत होतो. तर जसं काय आपण ते जेवण खात होतो, तर मत्सा ती आठवण देते की आपण गुलामगिरीमध्ये जो खात होतो ते. मग दुसरा जेवण मन्ना, जो हाशेमनी मताना म्हणून आपल्याला दिला. आणि तिसरा ओमेर, ओमेरचं धान्य म्हणजे धान्य. ओमेर, ओमेर म्हणजे माप आहे, किलो, ग्राम, तसा ओमेर. ठीक आहे. बेने इस्रायल जेव्हा इस्रायलला पोचले तर त्यांनी धान्य उगवला. त्यांनी तो धान्य उगवला जो ते फ्रीडम, त्यांना त्यांना आझादी मिळाली होती. त्यांना तोरा मिळाला होता. त्यांना हशेमचा जवळपणा मिळाला होता. राईट. तो सगळा एक्सपिरियन्स नंतर त्यांनी तो धान्य उगवला आणि तो धान्य ते अर्पण करत होते त्यातनं. माणूस काय खाते? त्याला गुलामगिरीचा भाकर खाते, हशेमचा मताना खाते, काय तो हशेम बरोबर तो एक झाल्यावरती तो जो उगवते आणि त्याच्यातून तो मिtzvot करते, मिtzvot करून तो उगवते आणि मिtzvot करते आणि तो अर्पण देते.
तीन प्रकारचे हे खाणे आहेत. गेमारा सनेद्रीन मध्ये रबी यहूदा म्हणतात, तो ट्री ऑफ नॉलेज जो होता गान एदन मध्ये, तो बोलतात गव्हाचा तो स्टॉक होता. स्टॉक इज लाईक, माझ्यावरती गहू लागलेले आहेत, गव्हाचा तो झाड होता. ते बोलतात एक मूल त्याच्या आबाला आणि इमाला बोलवायला पण शिकतं. जो तो नाही बोलवत तोपर्यंत त्यांनी धान्य नाही खाल्लंय, असा तो एक ओपिनियन आपल्याला दिलेला आहे. ऑफकोर्स गहू उगवायला किती गोष्टी आहेत, राईट. तो धान्य उगवायचा त्याला किती गोष्टी करायला लागतात. मग त्या गव्हातना भाकर बनवायची, त्याची पण किती प्रोसेस आहे. त्यात माणसाची मेहनत आहे, माणसाचा डोका आहे. आपल्याला पेसा ते शव्वोत, ओके, आपण त्या गोष्टीला एक्सपिरियन्स करत असतो की मच्छा गुलाम म्हणून जो खाल्ला, जो ब्रेड खाल्ला तो, मग हशेमने आपल्याला दिला जसा खेसेत लायकी ना आहे आपले. आपण लाईक हशेमने फुकटमध्ये दिलाय तुम्हाला, म्हणजे यू हॅव नॉट अर्नड इट. जसं हशेमने आपल्याला बाहेर काढला, वी डिडंट अर्न इट. आपण ते इम्प्युरिटीच्या लेवलवरती बर्बाद होणार होतो. हशेमने काढला खेसेत, तो मन्ना पण खेसेत होता. यू डिडंट अर्न इट. पण ओमेरचा स्टेज जो आहे, जो थर्ड टाईपचा जो जेवण आहे, यू हॅव अर्नड इट. त्याच्यात केदुशा आहे. ऑफकोर्स हशेमने दिला त्यात पण केदुशा आहे. पण इथं what Hashem has originally planned for you, that you will be with Hashem and you will process the food, you will grow the food, you will process the food. रबी यहुदा त्याला ट्री ऑफ नॉलेज बोलतात. आता इथं हिअर कम्स अ रिअल टीचिंग. काय आहे बोलतात? बुद्धी, लाईक आध्यात्मिक नॉलेज, आध्यात्मिक अंडरस्टँडिंग. एक तुम्ही गरीबासारखे आहात, फक्त खाताय पण अंडरस्टँडिंग ना आहे. जस्ट युअर सर्विंग, तुम्हाला हे समजते पण तुम्ही सर्व काय करताय? ही दुनियादारी, हे दुनियाचे गोष्टी, हे डिझायर्सच्या मागे चाललात, हे चाललात. शिकताय तोरा, शिकता समजते काहीतरी, पण ते सगळ्या या गोष्टींच्या मागे आहे. तर हे सगळे तुम्हाला गुलाम बनवतात. ही दुनियादारी जी आहे, हे जे आपण सगळं करतो, आपण गुलाम आहोत. तर आपण जे काही खातोय ते गुलामासारखा खातो, म्हणजे या सगळे डिझायर्स आणि ही दुनिया आणि ही सगळी ह्याच्या, वी कॅन सर्व दॅट. आपण त्याचा यूज, वी आर बिंग युज्ड अप बाय दिस डिझायर्स अँड ऑल दिस अगली थिंग्स. मग हशेम आपल्याला देते. वी डोंट डिझर्व इट, बट हशेम गिव्हज अस. काय ते आयडियल आहे? नाही, ते पण आयडियल नाही. विजडम कुठं जाते? ओमेरचा वीट सारखा, जिथं यू रिसीव्ह अँड यू यू अर्न, यू पुट युअर एफर्ट, तुम्ही ग्रो स्वतः होता, अँड देन तुम्ही गहू तयार करता आणि त्यातून तुम्ही अर्पण देता. दॅट इज द आयडियल. दॅट इज व्हॉट एव्हरी पर्सन शुड बी. तिथं तो विजडम आहे. इट टॉक्स अबाउट द विजडम. आपण धान्यचा एक्झाम्पल देतो, पण आपण गोष्ट करतोय डिवाइन विजडम, स्पिरिच्युअलिटीचे. माणसाला त्या ओमेर सारखा, इट्स पार्टनरशिप, इट्स इंटरॅक्ट विथ हशेम, बिईंग विथ हशेम. आणि हशेमने जी आपल्याला केपेबिलिटीज दिलेल्या आहेत त्याला आपण वापरतो, हशेमला जुळून राहून, आणि त्याच्यातून निघतं तो नॉलेज, तो विजडम, जो रबी येवदा म्हणतात ट्री ऑफ नॉलेज मधनं येतं. म्हणजे केदुशा येतं, त्याला केदुशा आहे. एनिवेज, आय जस्ट होप मी क्लिअरली एक्सप्लेन करू शकलो. बेझाद हशेम, खाग समेआख. बेझाद हशेम पेसाख आपल्याला गेऊला आणो, मिल्खामा बेझाद हशेम थांबो,
आपले खयालीन सगळे परत घरी येतील, आपली माणसं घरी येतील, आपल्या घरी येतील, घरी आपल्या फॅमिलीबरोबर बसतील बेजत हशेम, आणि आपल्याला शांती, पीस असो बेजत हशेम. तुझा रबा खाक समयाख. חג שמח, שרון. חזק וברוך.